Happy birthday to you. Happy birthday dear Abba. Happy birthday. 8 hours later. काय रे? ट्रॅक्टर मध्ये? पोलीस काका कुठे गेलं? हम करतो. A few moments later. काय ब्लॉग चालू नाही केला, आता करतोय 5:30 वाजता. माव आहे का ते? बर बर. आज आबांचा बर्थडे आहे. बाबांचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे बाबांचा. हॅपी बर्थडे. हा नागो काका केक आणणार आहे. हा हानू तर तुला घेऊन जाते लगेच त्या. हा नाही पण लागायचं नाही त्यांना. खुडखुड तुझ्या गेलं बघ गेलं. त्याला पिलूला सोडा आलोय. सकाळपासून तो घरीच होता. हा येते मामा येते. सकाळपासून तो घरीच होता. मी 4:30 वाजता आलो. आज पेपर होतं. प्रॅक्टिकल एक्झाम होती स्टॅटिस्टिक्सची, ती देऊ. आबा पण इकडे जायचं वाटतं. A few moments later. One hour later. आवाज दे आवाज. जेवला का? जेवलो की. तुला येते का? पिल्लू बर्थडे कुणाचा आहे रे? पिल्लू हा बर्थडे कुणाचा? हा कुठल्या? ह्या बाबांचा का? बाबांपेक्षा नटलाय तूच. पिल्याला टीका लावा. पिल्याला लावा टीका. लावती टीका. पिल्याला लावायचं तर फोटो कसं काय नाही तर मला समजून नाही पण ह्याचा बल्ब तर उलट माझं वेग चांगलं येते. उजेड कमी झालं माझं. झालं का? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आबा. हॅपी बर्थडे. कापा केक कापा पिल्लू. केक काप पिल्लू. केक काप. तिकडे बघ. हा केक काप. थांबा 1 मिनिट. A few moments later.
नाही चाललोय. अरे थांबा. निघालो. अरे थांबा. काय चालू? अच्छा चालू. मोठं आहे का? मला मटनच पाहिजे. आई आवा. लाईट आली लाईट. अरे सुकाय का? आहे. सुकाय का? सुका आहे का? बोल काका सांग आता. काका नाही. ठेवतो. काका इथे. पोलीस खात्यावर मला जायचं. पण बोलायची. थांब, एक मिनिट फोन चालू उचलतो. मला जायचंय. आता बोल. हॅलो हॅलो. बोल. हॅलो हॅलो. काका कुठं आहे? काका कुठे आहे? घरीच आहे. तू कुठं आहे? मी वाट बघते म्हणा. बाय बघतोय. तू कुठं आहे? समजा बर्थडेला आला नाही तुम्ही? हाय की देखी. घरी आहे. आबाच्या बड्डे. हो. आबाच्या बड्डे. अबे बच्चीचे बाबा आहे. बड्डेला आलाय का? हो. तुम्ही कुठे आहे? केक खाल्ला का? हो खाली. खाल्ला. खाल्ला. तुम्ही काय ना म्हणा. नको नाही. की तुम्ही काय ना. उद्या. या. उद्या. बोल क्या रे. बाय बाय. बाय बाय. उद्या बोलू आपण उद्या बोलू. उद्या बोलला. चला दादा बर्थडे करून लगेच आता पिल्लू सोडायला आलोय आणि केक ठेवायला नवदादाला वहिनींना नानींना भाऊंना घरी थोडं ठेवलंय. फोटो काढायला लाईट गेली होती मध्येच फोटोच बरोबर नाही चालेल. तर मला थोडं एडिट करायला फोटो मग स्टोरी ठेवायची आणि एक मला फोटो पाहिजे होता तोच फोटो नाही निघाला. दरवर्षी तो फोटो आम्ही काढतो आजीसोबत. आजी मी नावदादा आणि आबा केक आजीला काढते. तर ह्या वर्षी नाही काढतात. आजी आजार आहे थोडी त्यामुळं उठलीच नाही ती. आणि नावदादा सुद्धा आता पडेल नव्हता. तो कुठं बाहेर गेलाय कामानिमित्त काहीतरी ऑफिसचं काम आहे तर काहीतरी त्याचं. केक तरी आणलं होतं ना. आज यावर्षी एवढा मूड नव्हता बड्डे आपण तर. माझा पण बड्डे येतोय आता पुढच्या महिन्यामध्ये 21 एप्रिलला. तेव्हा तरी काय मूड असणार माझा काय माहित. माझा पूर्ण मूड आता जसं जसं मी पुढे चाललोय म्हणजे जेव्हा मी 11-12 वर्ष तेव्हा जेवढा आनंदी होतो एवढा आत्ता नाही. स्ट्रेस डोक्याचं वाढत चाललंय. परीक्षेचं टेन्शन. आज जे प्रॅक्टिकल होतं त्यानं पूर्ण वाट लावली. पुन्हा होईल पास प्रॅक्टिकलमध्ये. मेन एक्झामची तयारी करायची मला. नोट्स माझ्याकडे नाहीत. आता यूट्यूब लेक्चर बघायला पाहिजे. आता सुट्टी यायचं मला सुट्टी म्हणजे आधीमध्ये काय माझं प्रॅक्टिकल नाही ती असले तर मी असते देईल. 2 प्रॅक्टिकल झाले स्टॅटिस्टिक आणि कॉम्प्युटर सायन्सचे. मॅथमॅटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स राहील आणि इलेक्ट्रॉनिक्सचे आमचे 22 तारखेला येते आणि मॅथमॅटिक्सचं काय सांगितलं नाही. 22 तारखेपर्यंत तरी सुट्टी असतील मला. सुट्टी आहे तर तोपर्यंत मी स्टडी करतो जरा असं म्हणतोय. तर डाउनलोड करायला लागेल मला. यूट्यूब लेक्चर बघतोय. ग्राफ थिअरीचे गावले मॅथमॅटिक्सचे. कॅल्क्युलसचे काही गावून झाले. स्टॅटिस्टिक लय अवघड आहे बाबा. 10वी आणि 11-12वीला स्टॅटिस्टिकचे थोडे प्रॉब्लेम होते ते एकदम सोपे वाटले. आत्ता जे सोडवते ते एकदम बेकार आहेत. काय समजून झाले. आणि मी मध्ये आजारी होतो 2-3 आठवडे फूड पॉयझनिंगनं. त्याच्या नोट्स माझ्याकडे नाही त्या काय त्या नोट्स नाहीत त्या नोट्सच्यानं मला काय समजून झालं. आता नोटबुक उघडून बघितली की काय नक्की ती काय समजून झाले. बघतो तर पिल्ला काय करतोय ते.
A few inches later. तू जा आता, आज जा. हा, गो बॅक होम. बाय. हा, चला. बाय बाय. बाय. पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया. आजचा ब्लॉगचा कोटा पुरेसा झाला. काल ब्लॉग केला नव्हता, आजच केला. बड्डेचा म्हटलं पूर्ण बड्डेचा ब्लॉग करू आज. घसा अजून 12 महिने झाले. औषध प्यायला पाहिजे आता. आणि पुढे ब्लॉग येतच राहतील. आणि चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक आहे, त्या व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक आहे आणि इंस्टाग्राम या 2च लिंक आहेत. त्या 2 लिंकवर जाऊन फॉलोसुद्धा करू शकता. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. पण येईल पुढचा ब्लॉग. आणि 5 तारखेनंतर चांगला कंटेंट आहे. 5 तारखेपर्यंत माझी एक्झाम आहे, 26 तारखेपासून. त्यासाठी तर मी प्रेशर घेतो लेस एक्झामचं. मलाच कसं पहिल्यापासून मला टेन्शन येतं, एक्झाम आली काय आहे. तर एक्झामच्या अगोदरपासून मला टेन्शन येतं. त्यासाठी थोडं कंटेंट कमी आणि स्टडीवर जास्त ध्यान द्यायला पाहिजे. आता एवढेच बस. फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्रायबर अजून वाढवू द्या. चॅनलचे सबस्क्रायबर अजून वाढवा. बाय. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया.